जो रुके तो वक्त के पांव में डाल दे बेड़ी, और जब चले तो सारे जहां को साथ देके चले, जब चले तो सारे जमाने को साथ देके चले। आज वर्धेला आयोजित करण्यात आलेल्या देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी स्वतः उपस्थित झाले त्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या स्पर्धेकरिता, आजच्या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून उपस्थित झालेले या देशाचे माजी केंद्रीय उड्डयन मंत्री आणि विद्यमान खासदार सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय अशोकरावजी उईके, सन्माननीय प्रतापरावजी सरनाईक, या ठिकाणी मंचावर उपस्थित उशीजी रेड्डी, विधानसभेतले माझे सहकारी समीरजी गुनावार, राजेजी बकाने, सुमितजी वानखडे, रामदासजी तडस, दादारावजी केचे, आणि विशेष करून आज या वर्ध्यामधल्या युवकांना एक नवीन प्रेरणा देण्याकरता केसरी वीरची टीम घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे सुनील अण्णा, त्यांची संपूर्ण टीम यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। विशेष करून माझे मोठे बंधू सागर मेघे हे देखील आपल्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाली। अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावर उपस्थित आहे, त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। प्रदीप सिंग ठाकूर, त्यांचे सर्व सहकारी यांचं अभिनंदन करतो की ही स्पर्धा याला इतकं भव्य रूप आपल्या सर्वांच्या एकजुटीच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी प्राप्त झालं। आणि आदरणीय देवेंद्रजी, आपण सर्व आपल्या एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून आपले कार्यक्रम आम्ही सतत बघत असतो, आपलं नियोजन, आपली महाराष्ट्राबद्दलची दूरदृष्टी एवढं सर्व असताना आत्ताच नुकताच महाराष्ट्राच्या मुंबई या ठिकाणी आपल्या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळण्याकरता, युवकांना ऊर्जा मिळण्याकरता आपण वेव्स म्हणजे वर्ल्ड एंटरटेनमेंट ऑडिओ व्हिज्युअल समिट त्या ठिकाणी घडवून आणली। त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातला देखील युवक त्या ठिकाणी त्याच्या सुविधेपासून दूर नसला पाहिजे, त्याची कशामध्ये आवड आहे, ह्या मैदानी खेळाकरता देखील आपण तेवढ्याच इच्छेनं ऊर्जेनं उपस्थित झाले, याच्याकरता समस्त वर्धेकरांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये ही देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा हळूहळू महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण आदेश द्याल तर आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घडवून आणू, जेणेकरून आमच्या महाराष्ट्रातला ग्रामीण तरुण ज्यांनी आपल्याकडून ऊर्जा घेऊन कबड्डी असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातली कुस्ती असो, ज्याला खऱ्या अर्थानं दातृत्व देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं, हे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला आणि आमच्यासारख्या बहुजन समाजातले तरुण कधीही विसरू शकणार नाही, याची ग्वाही मी आपणास दिलो। या ठिकाणी सहभागी झालेल्या भारतातले जवळजवळ 27 संघ, पुरुषांचे 27 संघ आणि महिलांचे 22 संघ संपूर्ण भारत देशातले या ठिकाणी आले। विशेष करून जम्मू काश्मीरची टीम, लद्दाखची टीम या ठिकाणी आली, याचं पूर्ण श्रेय रामदासजी तडस, प्रदीप सिंगजी ठाकूर, त्यांचे सर्व सहकारी यांना जाते। येणाऱ्या काळात देखील वर्धेत हा कबड्डीचा खेळ या ठिकाणावर ऊर्जा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला जाईल, याची ग्वाही देतो। आदरणीय प्रफुल्लभाई, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला आपलं देखील व्यस्त शेड्यूल माहिती आहे, परंतु आपल्याला बोलवण्यात आमचा स्वार्थ होता। आमच्या वर्धेमध्ये कबड्डी सोबतच फुटबॉल देखील हळूहळू पॉप्युलर होत आहे आणि आपण त्या ठिकाणी फुटबॉल संघटनेचे भारताचे अध्यक्ष आहात। आमच्या या वर्ध्याकरता एक फुटबॉलचं एक्सलन्स सेंटर आपण उपलब्ध करून द्यावं अशी कळकळीची विनंती या वर्धेतल्या तरुणांच्या वतीनं मी आपणास करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद।